दत्त म्हणजे निर्गुणाची अनुभूती. दत्त म्हणजे आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला दिलेली आहे. दत्त हा केवळ विष्णूच्या अंशाने जन्मास आलेला नसून त्याच्या ठायी ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांचे अंश प्रकट आहेत असे मानले जाते. तर आपल्याला आज बघायचं आहे की दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला अशी कोणती झाडं आहेत ज्याला आपण स्पर्श केल्यामुळे आपल्या मनातील कठीण ज्या इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतील. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त जयंतीबद्दलची माहिती आणि काही उपाय आणि सेवा बघणार आहोत. आपल्याला सर्वांनाच माहीत आहे भगवान दत्तात्रय यांचा जन्मदिवस म्हणजेच दत्त जयंती साजरी केली जाते. दत्त जयंती ही दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. यावर्षी दत्त जयंती ही मंगळवार दिनांक 26 डिसेंबर रोजी आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने दत्त जयंती साजरी केली जाते. दत्तात्रय या शब्दाचा अर्थ दत्त व आत्रेय असा या दोन शब्दांनी तयार झालेला आहे. दत्त या शब्दाचा अर्थ आपणच ब्रह्म आहोत, मुक्त आहोत, आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा, आणि अत्रेय म्हणजेच अत्री ऋषींचा मुलगा. तर अशी ही जी काही माहिती आहे तर आपण आज बघणार आहोत. श्री दत्त हे अत्री ऋषी व माता अनुसया यांचा पुत्र व विष्णूचा 6वा अवतार आहे. अत्री ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी कुल पर्वतावर घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले. अत्री ऋषींच्या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिन्ही देव प्रगट झाले आणि त्यांनी अत्री ऋषींना तपाचे कारण विचारले. अत्री ऋषींनी त्यांना विनवले की आपण माझ्या पुत्र रूपाने जन्म घ्यावा. तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली व देवत्रयांच्या आशीर्वादाने अनुक्रमाने ब्रह्मापासून सोम म्हणजेच चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्गास हे 3 पुत्र अनुसयाच्या पोटी जन्मास आले. तर अशी ही माहिती आपल्याला आपल्या ब्रह्मपुराणामध्ये मिळत असते. दत्त जयंतीची थोडीशी जे काही महत्त्व आहे तर ते आपण बघूया. दत्त जयंतीचे विशेष महत्त्व म्हणजे या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्त तत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होत असते. दत्त जयंतीच्या गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचे पारायण सामूहिकरित्या किंवा घरोघरी केले जाते. तर दत्तगुरु हे अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहेत. दत्त जयंती साजरी करण्यामागे शास्त्रोक्त असा कोणताही विधी आढळून येत नाही. दत्त जयंतीचे 7 दिवस आधी गुरुचरित्र पारायण करण्यास सुरुवात केली जाते. दत्त मंदिरामध्ये भजन, कीर्तन आदी कार्यक्रम आयोजित केले जातात. दत्तगुरूंची पूजा, धूप, दीप आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप केले जाते. दत्ताच्या हातातील कमंडलू व जप माळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे. शंख व चक्र विष्णूचे प्रतीक आहे आणि त्रिशूल व डमरू हे शंकराचे प्रतीक मानले जाते. तर या पद्धतीची थोडीशी माहिती आपण दत्त जयंतीची बघितलेली आहे. दत्त जयंती कशा पद्धतीने साजरी करायची त्याचीही माहिती बघितलेली आहे. तर आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे तर ते बघूया. तर दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला औदुंबराचं जे झाड असतं ज्याला ग्रामीण भागामध्ये उंबराचं झाड म्हटलं जातं तर त्या उंबराच्या झाडाला किंवा या औदुंबराच्या झाडाला आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी स्पर्श करायचा आहे. तिथे आपल्याला छान तुपाचा दिवा लावायचा आहे. त्या औदुंबर किंवा उंबराच्या झाडाच्या आपल्याला प्रदक्षिणा मारायच्या आहेत. किती प्रदक्षिणा मारायच्या तर 7 किंवा 11 प्रदक्षिणा तुम्ही मारू शकता. आणि प्रदक्षिणा मारत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जो मंत्र आहे तर त्याचा तुम्हाला जप करायचा आहे. तुमच्या आजूबाजूला कुठेही हे औदुंबराचं झाड असेल तर तिथे तुम्ही ह्या प्रदक्षिणा मारू शकता किंवा दत्त मंदिरामध्ये किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये तर नक्कीच तुम्हाला हे जे औदुंबराचं झाड आहे तर ते मिळून जाईल. आणि तिथे तुम्हाला तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या सर्व तुम्हाला तिथे दत्तगुरूंना सांगायच्या आहेत. ज्या काही अडचणी तुम्हाला येत आहेत तर त्या अडचणी तुम्हाला तिथे सांगायच्या आहेत. आता औदुंबराच्या झाडाला का आपल्याला प्रदक्षिणा मारायच्या आहेत, औदुंबराच्या झाडाला का इतकं दत्त जयंतीच्या दिवशी महत्त्व असतं तर बघा, ज्या वेळेस भगवान विष्णूंनी भक्त प्रल्हादाला वाचवण्यासाठी ज्या वेळेस त्यांनी नृसिंह ह्या अवतार घेतला होता तर त्यावेळेस
हिरण्यकश्यपाचा वध केल्यानंतर त्यांच्या जे हात होते तर त्या नखांची जी जळजळ होती तर ती काही करून थांबत नव्हती. त्यानंतर त्यांनी जी नखं आहेत तर ती उंबराच्या झाडातील जे फळ असतं बघा, ज्याला उंबराचं फळ आपण म्हणतो, तर त्यामध्ये त्यांनी त्यांची नखं घातली. त्यानंतर त्यांची ते नखांची जी जळजळ होती तर ती कमी झाली होती आणि त्यापासूनच माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंनी प्रसन्न होऊन त्या उंबराच्या झाडाला वरदान दिलं की जोपर्यंत हे कलियुग आहे तोपर्यंत तुझं अस्तित्व राहील आणि त्याचबरोबर जो कोणी तुझ्या पूजा करेल तर ते साक्षात भगवान विष्णूंची पूजा केल्याचं पुण्य तुला मिळेल आणि माता लक्ष्मी त्या घरामध्ये नेहमी प्रसन्न राहतील. तर त्यामुळे अशा पद्धतीची जी काही माहिती आहे तर ते उंबराच्या झाडाची आपल्याला मिळते. तर त्यामुळेच उंबराच्या झाडाला इतकं महत्त्व असतं. उंबराचं झाड जे आहे तर ते जास्त पाण्याचा स्रोत ज्या ठिकाणी असतो तर त्या ठिकाणी प्रामुख्याने आढळलं जातं आणि ज्या ठिकाणी स्वामी समर्थांचे जे केंद्र असतात तर त्या ठिकाणी सुद्धा उंबराचं झाड आढळलं जातं. तर अशा पद्धतीने तुम्ही हा जो एक उपाय आहे तो करू शकता. दत्त जयंतीच्या दिवशी उंबराच्या झाडाची विशेष पूजा करणं आणि त्याचं जे महत्त्व आहे तर ते अजूनच आहे. तर त्यामुळे या गोष्टी तुम्ही करून बघा, नक्की या गोष्टींचा फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांची चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.